हे गाईज वेलकम टू आपल्या आणखीन एक ब्लॉग मध्ये गाईज. आशा आहे तुम्ही सगळे चांगले असणार गाईज. गाईज बाकी काय चाललंय तुमचा? गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना गाईज. गाईज आशा आहे तुम्ही सगळे चांगले असणार बरं का गाईज. आता जरासं अल्पाईनला बोलवलंय गाईज, म्हणजे अल्पाईन एक हॉटेल टाईप आहे, तिथं बोलवलंय. काहीतरी मॅटर केलंय गाईज. काल रात्री इतकं मोठं मॅटर झालं काय सांगू तुम्हाला. चक्क सांगतो मी, रात्री 12 वाजता, रात्री किती वाजले होते रे समा? रात्री हा गाईज 1 वाजता रात्री बाहेर हिंडत होतो. 1 वाजता रात्री सगळी स्टोरी सांगतो गाईज. पण आता डायरेक्ट नाही सांगू शकत, काहींना वाईट वाटणार आहे कसं का डायरेक्ट सांगितली. आरामात सांगतो तुम्हाला गाईज. आता अल्पाईनला जाऊन येतो, काय मॅटर आहे सॉल्व बघतो आता. जर सॉल्व होतं का नाही होतं हे आता उद्याच कळणार आहे, का की आज रविवार आहे, उद्या सोमवारी ते तिथं जायचं आहे. तिथं गेल्यावर सगळं मॅटर कळलं काय. काहीच तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, काही आहे मी बाकी काय बघून घेऊ काय आहे. चला काय आता भेटू थोडा वेळ, जाऊन येतो अल्पाईनला, काय बघतो बरं का जरासं. हां चला गाईस. तिथं जरा सिरियस मॅटर झालेले गाईजला 2 शब्द बोल. काय झालं होतं गाईज? मी तुम्हाला माझी स्टोरी सांगणार. गाईज ही स्टोरी सगळी येणार आहे ब्लॉग मध्ये, टेन्शन घेऊ नका गाईज. नाही ब्लॉग मध्ये नाही, ते माझ्या अकाउंटवरून येईल ते, दुसऱ्याच्या कोणाच्या अकाउंटवरून नाही येत. गाईज प्लीज स्टोरी सांगा. तुम्ही मला सपोर्ट केलं तर माझे पैसे पिकतील. गाईज मुलगीने ते समाधान व मुलगीच्या आवाजमध्ये आवाज काढतो कसं आम्हाला फसवण्यासाठी. गाईज टेन्शन घेऊ नका तुम्ही. गाईज तुम्ही नका टेन्शन घेऊ. गाईज इथं मुलगी आहे. खरं गाईज तुम्हाला दिसली का? गाईज पोरगी नव्हती ती. गाईज ती सामा चष्मा घालून अटकून नाटक करते गाईज. चला गाईज भेटतो मी आता डायरेक्ट रूमवर. गाइस तुम्ही म्हण रहे होंगे क्यों ब्लॉग आ रहा नहीं, तक लेट हो गए गाइस अभी ब्लॉग आ रहा है. देखो आप लिफ्ट में अभी बाहर जाए रूम के अंदर जाके. गाइस तुम लोग सकते हम रूम पे आ चुके हैं गाइस. देखो सुबह से गायब थे गाइस. तुमको बताया ना मैंने, सुबह से वो मॅटर हुआ था तो त्याला सॉल्व करायला नाकेनं आले गाइस आमचे. आता बघू आता उद्या काय होतं त्याचं. आता आलोय रूमवरती, आता एकदम चिल्ड मस्त आता बसू आता एकदम मस्त. चला गाइस भेटतो आता मी तुम्हाला 2 मिनिटात गाइस, फक्त 2 मिनिटात. गाईज ओहो गाईज ऐका हो, आजचा ब्लॉग का छोटा बनलेला आहे त्याच्या मागं खूप मोठं कारण आहे गाईज. नाराज होऊ नका गाईज माझ्याकडून प्लीज. सॉरी गाईज. ओम कदम गाईजला सॉरी म्हण, आज ब्लॉग छोटा झाला गाईज. आज थोडा आम्ही बिझी होतो गाईज, थोडं बाहेर वगैरे गेलो होतो, थोडे काम होते. तुम्ही नाराज होऊ नका गाईज, आम्ही रोज ब्लॉग टाकू गाईज. गाईज ब्लॉग तर रोज टाकतोय गाईज, तेवढं तरी क्षमा गाईज, क्षमा मला क्षमा गाईज. गाईज क्षमा माझ्याकडून गाईज तुम्हाला. सॉरी गाईज, माझ्याकडून नाही तुमच्याकडून मला क्षमा गाईज. गाईज एवढं तरी तुम्ही कॉपरेट करा माझ्यासाठी गाईज. आज काय झालं माहिती का, प्रॉब्लेम मोठा झालेला आहे. वो सांगता येणार नाही डायरेक्ट. वो तुमको कैसा पता है क्या, वो आता निवांतामध्ये बसले क्या, वो फिर वो एक्सप्लेन करेगा जिसका प्रॉब्लम होगा है वो. मतलब अभी कल के ब्लॉग में तुम देखेंगे क्या प्रॉब्लम है, किधर किधर जा रहे हैं हम, किधर जा रहे हैं कल की ट्रिप में आपको पता चलेगा सगळं. हां वो आता झालंय सगळं, म्हणजे सगळं काहीच नाही. आता उद्या गेल्यावर कळणार आहे सगळं काय नाही. फक्त आता वरचे आता भापाऱ्या सोडल्या सगळ्यांनी आपापल्या. नुसतं हवं मिळाली. ठीक आहे जाऊ द्या. पण काहीच ते काय झालं, आता ब्लॉग छोटा झाला तर तुम्हाला चांगलं वाटणार नाही. मी काय होणार होतो, माझ्याकडून ना हे शेवटचं शूट पण नव्हतं होणार, पण काय म्हणलं नको आता गाईज, आता त्यांचं मन दुखन. आता गाईज म्हणन अरे भाऊ तू कुठे गेला रे भाऊ, आता आम्ही काय येडे काय एवढं हे करायला. त्यामुळं म्हणलं नको गाईजला ताण द्यायचा नाही, असं तसं म्हणलो. मग ठीक आहे शूट करू म्हणलं. आणि आज काय झालं, ते सामा पण घरी गेला जरा ते काम होतं त्याचं, म्हणजे मटण त्याला खायचं होतं. मग म्हणे घरी जाऊनच खातो म्हणे. आता गाईज बसलं रे, पैशाचं तंगी आम्हाला पण राहते. मटण अफोर्ड नाही करू शकत गाईज, आम्ही नाही करू शकत गाईज मटण अफोर्ड. ओमे इकडे बोल. मटन ऑफर्ड करू शकतो का आपण? कोणती ऑफर? मटन ऑफर्ड करू शकतो का? नाही ना गाईज बघा, मटन ऑफर्ड नाही करू शकत गाईज. गाईज आम्ही आधी शिकायला जातो गाईज, आम्हाला इथं नाश्ता भेटत नाही, टाइमचा नाश्ता आहे गाईज. नाश्ता नाही घरी डायरेक्ट जेवण करतो गाईज. आज गाईज जाऊ द्या, मी कुठं माझी दुःख बरी का नाही तुम्हाला सांगू राहिलो गाईज. फक्त एवढं सांगितलं गाईज, आजचा ब्लॉग छोटा झाला त्याच्यामुळं माझ्याकडून खूप मोठं सॉरी तुम्हाला गाईज. बाकी आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, म्हणजे सकाळी शूट केलं होतं मी आणि मध्ये काय क्लिपच नाही घेतले गाईज, त्याच्यासाठी जरासं सॉरी. प्लीज कॉपरेट करा गाईज आम्हाला जरासं केवढं तरी. पण जाऊ द्या गाईज, सपोर्ट करा. खाली ते लाल कलरचं बटन आहे ना, हा गाईज सबस्क्राईब करा गाईज आम्हाला. मग गाईज सपोर्ट तुमचा गरजेचा आहे गाईज. लाईक शेअर करा, कमेंट करा प्लीज. आता तुमचा सपोर्ट तोच आम्हाला बी सपोर्ट. चला गाईज काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. थंडी वगैरे आहे,
मस्त हे व्हिडिओ मध्ये ना. अशा अशा हसी खुशीमध्ये राहायचं गाईस. बाकी काही टेन्शन घेऊ नका. चला एन्जॉय करा गाईस तुम्ही. मस्त खायचं प्यायचं अभ्यास करायचा निवांतमध्ये झोपायचं. बाकी काही टेन्शन घेऊ नका गाईस. चला गाईस आता येतो बरं का मी गाईस. चला गाईस उद्या भेटणार आपण गाईस आता डायरेक्ट उद्याच्या ब्लॉग मध्ये गाईस. चला आता मी तुम्हाला बाय करतो गाईस. चला बाय गाईस. चला गाईस. चला बाय गाईस. बाय.